नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आज आपण एका अशा योद्ध्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने शस्त्र नाही तर शांतीने जग जिंकलं. ही कथा आहे एका राजकुमाराची जो स्वतःच्या आत दडलेलं साम्राज्य शोधायला निघाला. एक क्षण थांबा आणि विचार करा, काय होईल जर आपल्याला कळलं की खरी शक्ती, खरं ऐश्वर्य हे बाहेरच्या जगात नाहीच आहे, तर ते आहे आपल्या आत, स्वतःच्या मनावर आणि विकारांवर विजय मिळवण्यात. महावीरांच्या जीवनाचा हाच तर केंद्रीय प्रश्न होता आणि त्यांचं उत्तर आजही आपल्याला विचार करायला लावतं. चला तर मग सुरू करूया हा प्रवास त्या एका क्षणापासून जिथे एका राजपुत्राच्या निर्णयाने इतिहासालाच एक वेगळं वळण दिलं. विचार करा, इक्ष्वाकू घराण्याचा तो वारस, राजकुमार वर्धमान, ज्याच्या एका शब्दावर सगळं काही हजर होतं. त्याचं भविष्य तर जणू लिहूनच ठेवलं होतं, एक पराक्रमी राजा म्हणून. पण वयाच्या 30व्या वर्षी त्या राजमहालाच्या ऐश्वर्यातही त्यांना काहीतरी कमी वाटत होतं, एक प्रकारची पोकळी. त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या सुखसोयी शरीराला आराम देऊ शकतात, पण मनाला, आत्म्याला शांती नाही. आणि मग ह्याच आंतरिक शांतीच्या शोधात त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. आजच्या जगात नाही का, जिथे हसल कल्चर आहे, धावपळ आहे, जिथे यश म्हणजे अधिकाधिक मिळवणं असं एक समीकरणच झालंय, तिथे महावीरांची ही निवड आपल्याला खरंच थांबून विचार करायला लावते. त्यांनी दाखवून दिलं की खरी प्रतिष्ठा वस्तू जमवण्यात नाहीये, तर मनाच्या शांततेत आहे. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका अशा प्रसंगाकडे वळूया, जिथे त्यांच्या शिकवणीची, त्यांच्या तत्वज्ञानाची खरी कसोटी लागली. आणि हा प्रसंग आपल्याला दाखवतो की खरी ताकद प्रतिकार करण्यात नसते, तर स्थिर राहण्यात असते. जरा डोळ्यासमोर आणा एक निर्जन जागा, आणि समोर उभा आहे चंड कौशिक नावाचा एक अत्यंत विषारी साप, इतका विषारी की त्याच्या फुत्काराने झाडंसुद्धा जळून जायची. म्हणजे किती धोकादायक परिस्थिती असेल, विचार करा. आता बघा, जेव्हा भीती समोर उभी राहते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? पळून जाण्याची, बरोबर? पण महावीर ते तिथेच स्थिर राहिले, शांत, अचल, खोल ध्यानात. जणू काही त्यांनी भीतीवर नाही तर भीती वाटण्याच्या भावनेवरच विजय मिळवला होता. आणि मग तो क्षण आलाच ज्याची सगळ्यांना भीती होती. त्या विषारी सापाने महावीरांच्या पायाला दंश केला, पण तरीही महावीरांच्या चेहऱ्यावर वेदनेची किंवा रागाची एकही रेष उमटली नाही. त्यांनी ती हिंसा अगदी शांतपणे स्वीकारली. आणि हेच तर या कथेचं शिखर आहे. महावीरांच्या डोळ्यांमधल्या त्या अथांग करुणेने, त्या प्रेमाने सापाचा सगळा द्वेष वितळून गेला. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर क्षमा करणं हे दुबळेपणाचं लक्षण नाही, उलट ते परम शक्तीचं लक्षण आहे. कारण द्वेषाचं चक्र तोडण्याची ताकद फक्त आणि फक्त करुणेतच आहे. चंडकौशिकाची ही गोष्ट आपल्याला करुणेची ताकद तर दाखवतेच, पण ही करुणा येते कुठून? तिचा उगम होतो एका विशाल दृष्टिकोनातून, ज्याला महावीर म्हणतात अनेकांतवाद. अनेकांतवाद खूपच सुंदर संकल्पना आहे ही. याचा सरळ सरळ अर्थ असा की सत्य हे एखाद्या बहुमोल हिऱ्यासारखं आहे, ज्याला अनेक पैलू असतात, आणि आपण प्रत्येकजण त्या हिऱ्याच्या फक्त एकाच पैलूला पाहू शकतो. पण गंमत बघा, आपल्याला वाटतं की आपण संपूर्ण हिराच पाहिला आहे. ती आंधळे आणि हत्तीची गोष्ट आहे ना, ती हेच तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगते. एक जण पाय पकडतो आणि म्हणतो हत्ती झाडासारखा आहे, दुसरा शेपूट पकडतो आणि म्हणतो तो दोरीसारखा आहे. ते सगळे आपापल्या जागी थोडे थोडे बरोबर आहेत, पण पूर्ण सत्यापासून खूप दूर आहेत. आजच्या काळात हे किती महत्वाचं आहे नाही का, जिथे प्रत्येक जण म्हणतोय माझंच खरं, आम्ही विरुद्ध ते, असं वातावरण आहे. तिथे अनेकांतवाद आपल्याला इतरांच्या मतांचा आदर करायला शिकवतो, संवादासाठी एक भक्कम पाया तयार करतो. ठीक आहे, पण मग प्रश्न येतो की हा विशाल दृष्टिकोन आणि ही करुणा आपल्या रोजच्या आयुष्यात आणायची कशी? तर यासाठी महावीरांनी आपल्याला 3 सोप्या पण अत्यंत शक्तिशाली पायऱ्या दिल्या आहेत. त्यांना म्हणतात त्रिरत्न. पहिलं रत्न सम्यक दर्शन, म्हणजे जगाकडे कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पाहणं. दुसरं सम्यक ज्ञान, म्हणजे काय खरं आहे आणि काय तात्पुरतं हे ओळखणं. आणि तिसरं सम्यक चारित्र्य, म्हणजे असं वागणं ज्यामुळे कोणालाही, अगदी कोणालाही त्रास होणार नाही. आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ही 3 रत्न काही बाहेरचं जग जिंकण्यासाठी नाहीयेत,
तर आपल्या आत लपलेल्या शत्रूंना, म्हणजे आपला क्रोध, आपला लोभ, आपला अहंकार यांना जिंकण्यासाठी आहेत. म्हणूनच तर त्यांना महावीर म्हणजे महान वीर म्हणतात. खरा वीर तोच जो स्वतःवर विजय मिळवतो. आणि या सगळ्या शिकवणीचा सार एका शक्तिशाली वाक्यात सामावलेला आहे. चला पाहूया की महावीरांची ही शिकवण आजच्या काळात कशी एक मॉडर्न जाहीरनामा बनते. जगा आणि जगू द्या हे फक्त एक वाक्य नाहीये. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. यात अहिंसा आहे आणि ती फक्त शरीराने नाही तर शब्दांनी आणि विचारांनी सुद्धा. यात अपरिग्रह आहे, ज्याला आजच्या भाषेत आपण मिनिमलिझम म्हणू शकतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात पर्यावरण अध्यात्म आहे. विचार करा, 2500 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा आदर करा. केवढी दूरदृष्टी होती ही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न उरतो. आजच्या जगात जिथे आपण काही बनू शकतो, यशस्वी, सामर्थ्यवान, प्रसिद्ध, तिथे आपण दयाळू आणि करुणाशील बनण्याचं धाडस करणार आहोत का? मला वाटतं महावीरांच्या जीवनाचा खरा संदेश कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे.